आपण बघतोय की एक्झिट पोलचा हा अंदाज एबीपी वोटर्सनुसार महायुतीला 24 आणि महाविकास आघाडीला 23 जागा मिळतील. म्हणजे भाजपला 17, शिंदे गटाला 6 आणि अजित पवारांची फक्त एकच जागा निवडून येईल. हा पण जवळजवळ तसाच सिमिलर वाटतोय पोल. हा 25-23 होता आधीचा ना, 25-22 आणि 1 आणि आता हा 24-23 आणि 1 असा आहे. बरोबर ना हा सर्वे यांचा एबीपीचा. यात अजित पवारांना फक्त एक जागा त्यांची निवडून येऊ शकते असा अंदाज सांगतोय. पण 24-23 आणि 1 असाही इथे अंदाज आहे. पुन्हा एक जागा इथेही कंडिशन पण मोरॉरलेस सिमिलर आहे. हा 24-23 जागा म्हणजे महाविकास आघाडी दोन्ही जर आपण बघितले एबीपीचा सर्वे आणि टीव्ही त्यांचा सर्वे बघितला तर दोघींमध्ये एक आहे की महाविकास आघाडी ॲज अन अप्पर एज आणि यांचा भाजपचा आकडा जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. किती म्हटलं 17 जागा भाजपला मिळू शकतील. 17 जागा म्हणजे गेल्या वेळेसपेक्षा 6 जागांचं नुकसान भाजपला. शिंदेना फक्त 6 जागा मिळतील तर अजित पवारांना फक्त एक जागा जिंकू शकतात. ती एक जागा कुठली असणार ह्याच्यावर खरं तर आपण चर्चा केली. बारामतीची एक एक्झॅक्टली जागा आहे. रायगड. बारामती की रायगड.